कोल्हापूरच्या लक्ष्मी रोडवर एका कोपऱ्यात एक म्हातारा दररोज बसलेला असायचा. त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते, केस पिकलेले आणि चेहरा उन्हाने काळवंडलेला. डोळ्यात पाणवलेली शांतता. हातात एक जुनी थाळी होती. तो काहीतरी बोलत होता. देवाच्या नावानं काहीतरी द्या, उपाशी आहे, भुकेला आहे. तिथून येणारी जाणारी लोक त्याला पाहायचे आणि तोंड फिरवायचे. काही जण हळहळत निघून जायचे, काही जण तिरस्काराने बघायचे, काही मात्र माणुसकीच्या नात्याने एखादे नाणे द्यायचे. मी दररोज तिथनं कामाला जात असताना तिथं थोडं थांबायचो. मी एक साधा सरळ तरुण एका छोट्याशा खाजगी कंपनीत कामाला होतो. एका भाड्याच्याच खोलीत बायको आणि मुलीसह मी राहत होतो. आमच्याकडे स्वतःचं असं फारसं काही नव्हतं. आलेल्या पैशातून जेमतेम गरजा भागवत असू. पण आता मुलीला शाळेत घालायचे होते, त्यासाठी पैसा पाणी हवा होताच. यासाठी मिळेल त्या दिवशी ओव्हरटाईम करायचो. प्रत्येक सकाळी ऑफिसला जाताना मला तो म्हातारा दिसत असे. मी थोडं थांबून त्या म्हाताऱ्याच्या हातात 2 रुपये ठेवायचो. हे घ्या आजोबा, फार नाहीत, पण जे दिले ते मनापासून आहेत. तो म्हातारा, ज्याचं नाव गाव काहीही कुणाला माहीत नव्हतं, पण मी त्याला आजोबा म्हणायचो. देव तुझं भलं करो बाळा, अशी माणसं जगात अजून आहेत हे पाहून आनंद होतो, असे बोलून त्याचे डोळे पाणावले. मलाही एक प्रकारचे समाधान लाभत होते. एके दिवशी मी फार खुश होतो. माझ्या चेहऱ्यावर हास्य आणि डोळ्यात चमक होती. जाता जाता मी त्या म्हाताऱ्याला पाहिले. नेहमीप्रमाणे तो थाळी घेऊन भीक मागत बसलेला होता. मी त्याच्या जवळ गेलो. आजोबा, ही घ्या साखर, आज माझ्या लेकीचा वाढदिवस आहे. तुम्हाला काही हवंय का? काहीही मागा, मी आणीन. मी आनंदाने त्याच्या हातात साखर ठेवली. तो हलकेच हसला. त्याने आपले डोळे पुसले आणि म्हणाला, बाळा, तुझ्या बोलण्यातच इतकं प्रेम आहे की मला वेगळं काही नको, पण तिचं आयुष्य आनंदात जावो हीच माझी प्रार्थना. मी काही क्षण गप्प राहिलो. मला काहीतरी आठवलं. मग खिशातून एक लॉटरीचं तिकीट काढलं. परवा नुकतंच मी ते खरेदी केले होते. कधी कधी लॉटरीचं तिकीट मी विकत घेत असे. आता ते तिकीट मी बाहेर काढले. हे घ्या आजोबा, लॉटरीचं तिकीट आहे. मी सहज घेतलं होतं, काय माहीत नशीब फळफळलं तर, मी म्हणालो. तो लॉटरीकडे पाहत आश्चर्याने बोलला, माझं नशीब? काय साहेब, काहीही सांगता. मला तर 2 वेळचं जेवण मिळालं तरी मी माझं भाग्य समजतो. असू दे ते काहीही, पण आता तुम्ही हे घ्या ना. काहीतरी वेगळं घडेल असं वाटतंय मला. मी तिकीट त्याच्या हातावर ठेवलं. त्याने ते घेतलं, पण मनात म्हणाला, हे फक्त एक छान मन असलेल्या मुलाचं वेडं प्रेम आहे, त्यातून काय होणार. काही दिवसांनी मात्र तो अचानक नाहीसा झाला. आठवडा गेला, 2 आठवडे गेले. मी रोज त्या ठिकाणी त्याची वाट पाहायचो, पण आजोबा कुठेच दिसले नाही. आजूबाजूलाही मी विचारपूस केली, कुणालाच काही ठाव ठिकाणा नव्हता. एके दिवशी मी सहज लॉटरीचा निकाल बघत होतो आणि नंबर पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. मी पुन्हा नंबर तपासलं. तो नंबर बरोबर होता. चक्क पहिलं पारितोषिकचं बक्षीस लागलेलं होतं, 1 कोटी रुपये. मी तर हादरून गेलो. माझ्या तोंडून आवाजही निघेना. त्या क्षणी मला तो म्हातारा आठवला. मी विचार करू लागलो, तो कुठे गेला असेल? हे तर त्याचंच तिकीट. काहीही करून त्याला शोधायला हवं. त्या दिवशी तो बसायच्या ठिकाणी मी जाऊन आसपास सगळीकडे शोधू लागलो. मंदिर, वृद्धाश्रम, स्टेशन, बस डेपो, पण म्हातारा कुठेच सापडला नाही. शेवटी मी मनातून काहीतरी ठरवले आणि तो पैसा समाजसेवेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. मी बायकोला सांगितले, ही रक्कम मला मिळाली खरी, पण तिचा खरा हकदार तो म्हातारा आहे. हा पैसा त्याच्या नावानं समाजासाठी वापरायचा. तिनेही या गोष्टीला सहमती दाखवली. त्या पैशातून आम्ही एक मोठं दुकान उघडलं, हरिदास सुपर मार्केट, आणि गरिबांसाठी सवलतीच्या दरात वस्तू, तसेच वृद्धांसाठी मोफत अन्न आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टेशनरी चालू केले. मी दिवसेंदिवस लोकांच्या मनात जागा बनवत गेलो. पैसा पाणीही भरपूर येऊ लागला. एक दिवस दुपारी दुकानात एक थकलेला ओढलेला माणूस आला. पाणी मिळेल का मालक? मी काउंटरवर बसलो होतो. माझे लक्ष त्या माणसाकडे गेले. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मी थबकलोच आणि माझ्या तोंडातून नकळतच शब्द बाहेर आले, आजोबा. त्यानेही माझ्याकडे पाहिले. मालक, तुम्ही? आता तो भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडेच पाहत होता. कुठे गेला होता आजोबा? मी तुम्हाला किती शोधलं. अरे, मी दूर निघून गेलो होतो बघ. तो तिकीट माझ्या हातात दिलं, पण मी ते तुझ्या हातात देऊन लांब निघून गेलो. मला वाटलं मी लायक नाही. मी ते तिकीट ठेवून दूर गेलो. काही वाटलं नाही. तेव्हा मी माणसातूनच निघून गेलो.
पण आज माझे पाय आपोआप इथं आले. मी म्हणालो, आजोबा, त्या तिकिटानं माझं नशीब पालटलं. हे बघा, हे दुकान तुमच्या नावानंच चालू केले आहे. आता तुम्ही कुठेही जायचं नाही, इथे माझ्या सोबतच राहायचं. त्या दिवशी हरिदास सुपर स्टोअरमध्ये खूप गर्दी होती. पण सर्वात सुंदर दृश्य होतं ते. काउंटरवर एक म्हातारा आणि तरुण हसत बसले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यात माणुसकीची चमक. कधी कधी देव तुमचं नशीब दुसऱ्याच्या हातून पाठवतो. तुमचं काम फक्त विश्वास ठेवण्याचं आणि माणुसकी जपण्याचं. पैसा संपत्ती असतो नसतोही, पण माणुसकी हीच खरी श्रीमंती असते.